हे बघा आपली मटकीची भाजी, दही, मस्त घरात तयार केलेलं दही हे घरी लावलेलं, आणि ह्या ज्वारीच्या भाकरी, असा आपला साधासुधा जेवणाचा बेत. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी ना काल मटकी भिजत घातलेली, रात्री बांधून ठेवली. ते आता बघा तिला मोड किती छान आलेत. आज मोडाच्या मटकीची भाजी करायची आणि ज्वारीची भाकरी. हे बघा काय मस्त मोड आलेत बघा, छान. मोड आणण्यासाठी जरा एक दिवस बांधूनच ठेवायला लागतात. कडधान्य, मूग, मटकी, मसूर म्हणा, वाल, बाकी चणे, वाटाणे, चवळी याला काही मोड आणायची गरज नाही लागत. तर मी मटकी बांधून ठेवली होती. आता मटकीची भाजी करायची. मला बघा मस्त मोड आलेत चांगले. पाणी घालून घेते, धुवून घेते आधी ही भाजी मटकी, नंतर मग भाजी करायची. पाणी घालून घेते. तशी तर आपण निवडताना, भिजत घालताना निवडूनच घालतो म्हणजे, पण तरी पण एखाद वेळेस अशी कच्ची वगैरे राहिलेली असली मटकी की मग ती खाली कचकच लागते, म्हणून मग पाणी टाकून चांगली व्यवस्थित निथळून घ्यायचे. बघा टॉमॅटो चिरून घेतला आहे मी, कोथिंबीर, कढीपत्ता आणि एक मोठा कांदा चिरून घेतला आहे. तर चला आता मटकीची भाजी करायला घेते. आणि धुवून घेतले बघा हे. आणि माझं वाटण केलेलं असतं नेहमीचंच, ते वाटण ह्यात कांदा, खोबरं, लसूण, आलं सगळं वाटलेलं असतं. आम्ही 4 दिवसाचं करूनच ठेवतो, कारण घाईच्या वेळेला काही वाटण करता येत नाही. चला तर आता भाजी करायला घेते मटकीची. तेल घातलं कढईमध्ये. मटकी मोडाची असली तरच छान वाटते. जिरं मोहरी टाकली. कढीपत्ता घातला बघा. कांदा चिरून घातला त्यात चांगला, बारीक चिरलेला आहे कांदा. कांदा परतून घेते चांगला. कांदा परतून घेते चांगला. टोमॅटो घालते. कांदा टोमॅटो चांगला परतून घेतला. करपून पण नाही द्यायचा कांदा. हळद घालते बघा. हे माझं घरी केलेलं कांदा लसूणचं तिखट आहे. माझ्याकडे 2-3 प्रकारची तिखटं असतात. हे काश्मीरी लाल तिखट थोडंसं घालते. हे बघा, रंग येण्यासाठी थोडंसं, एक छोटा चमचा. हे वाटण घालते 1 चमचा, थोडं घालते, जास्त नाही घालत. आमच्या प्रत्येक रश्श्याच्या भाजीला हे वाटण लागतं. हे बघा 1 चमचाभर घातलं. आमच्याकडे कोणत्याही रस्स्याच्या भाजीला वाटण लागतंच. वाटण चांगलं परतून घेतलं त्यात, आणि मग आता मटकी घालते. मस्त परतून घेतली त्यात. हे बघा चांगली परतून घेतली. चांगलं वाटण एकजीव झालं त्यात. आता पाणी घालते त्यात मी. आणि रश्श्याची करायची आहे थोडी, म्हणून मग जरा जास्तच पाणी घालावं लागेल. मटकीचा रस्सा छान लागतो. एवढं पाणी घातलं. शिजू देते आता. मीठ घालायचं आहे त्यात. हे बघा मीठ घातलं, आणि आता हे शिजू देते चांगली मटकीची भाजी. ज्वारीच्या भाकरी करायच्यात. हे बघा एकीकडे भाकरी घेतल्या करायला, भाजी शिजेपर्यंत. भाकरी पण झाल्या करून. एक मटकीची भाजी असली रश्श्याची तरी बास होतं, ज्वारीच्या भाकरी आणि मटकीची भाजी. तसं दही वगैरे असतंच, लोणचं, चटणी असतंच काहीतरी. पण आता एकच भाजी केली आहे मटकीचीच.
चला आता भाजी बघते. चला होत आली भाजी. दोन मिनटं होऊ देते मग झाली. झाली आपली मटकीची भाजी. मस्त रश्श्याची. एवढा रस्सा ठेवायचाच आहे कारण ज्वारीच्या भाकरी आहेत ना. दुसरी भाजी नसली तर मग रश्श्याची भाजीच बरी वाटते जरा. झाली भाजी आपली.